नमस्कार. अधिवक्ता परिषद अलिबाग तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज अधिवक्ता परिषद अलिबाग तर्फे अरेंज करण्यात आलेल्या लेक्चर सिरीज मध्ये 17वे व्याख्यान आयोजित केलेलं आहे. मी वक्त्यांचा परिचय करून देण्यासाठी रायगड जिल्हा अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष श्री संतोष पवार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी वक्त्यांची माहिती द्यावी. पवार साहेब. नमस्कार. अखिल भारतीय अधिवक्ता परिषद रायगड जिल्ह्यातर्फे मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या वेबिनारचा जे व्याख्याते आहेत ते न्यायमूर्ती अंबादासजी जोशी यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. न्यायमूर्ती अंबादासजी जोशी यांनी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयासमोर 22 वर्ष प्रॅक्टिस केली. 22 वर्ष प्रॅक्टिस केल्या, वकिली व्यवसाय केल्यानंतर वकिली व्यवसाय करताना शेतकरी, शेतमजूर, महिला, बालकामगार यांच्या हक्काकरता अनेक केसेस त्यांनी विनामूल्यच लढवल्या होत्या. वकिली व्यवसाय करताना अनेक नवोदित वकिलांना वकिली व्यवसायाचं मार्गदर्शन आणि प्रशिक्षण त्यांनी दिलं होतं. 2004 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायाधीश म्हणून, न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सुरुवातीस नागपूरला आणि त्यानंतर मुंबई येथे न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. 2014 साली जोशी साहेब निवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणजेच मॅट चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. 5 वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर 2019ला मॅटच्या अध्यक्षपदावर निवृत्त झालेले आहेत. त्यानंतर ते न्याय व्यवस्था सामान्य व्यक्तीला सहजगत्या कशी उपलब्ध होईल यासाठी ते चिंतन आणि त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आपण आतुरतेने वाट पाहत असलेले जोशी साहेबांचं लेक्चरला आपण स्वागत करणार आहोत. त्याचं मी स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार. अलिबाग मधील वकील मंडळी, त्यातली ज्येष्ठ मंडळी आणि ज्येष्ठ नसलेली मंडळी, सर्वांना नमस्कार. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आजचा जो विषय लॉ ऑफ प्रिसिडेंट दिलेला आहे, हा विषय खूप सोपा पण त्याच्यावरती खूप न्याय निर्णय आल्यामुळे तो झाला असा हा विषय आहे. आणि या विषयावरती मराठीमध्ये बोलायची संधी मला मिळते, त्यामुळे मला विशेष आनंद होतोय. कारण मी थोडी पार्श्वभूमी सांगतो की जेव्हा न्यायालयात मराठीचा वापर सुरू करावा हा विषय चर्चेला आला, त्यावेळेस बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री होते. आणि औरंगाबाद डिस्ट्रिक्ट बार मध्ये, म्हणजे मी उच्च न्यायालयात वकिली सुरू करण्यापूर्वी किंवा त्याच्या सुमारास आधी जिल्हा न्यायालयामध्ये कार्यक्रम घेतला होता न्यायालयात. त्यावेळेसचे डायरेक्टर ऑफ लँग्वेजेस जे होते ते स्वतः हजर होते आणि आमची बारची मंडळी होती. आणि न्यायालयीन व्यवहारामध्ये मराठी वापरलं पाहिजे असा माझा व्यक्तिशः आग्रह होता. आणि श्रोत्यांच्या माहितीसाठी मुद्दाम सांगतो की मी ज्या मूळ गावचा अंबाजोगाईचा आहे, आमच्या अंबाजोगाईमध्ये बऱ्यापैकी मराठीचा वापर न्यायालयीन प्रक्रियेत होता. जरी उत्तम इंग्रजी असलेली वकील मंडळी उपलब्ध होती तरी, तथापि औरंगाबादला मराठी लिहायची पद्धत नव्हती. पण मला माझ्या वकिलीमध्ये पहिलाच पक्षकार मला मराठीत पाहिजे, मला कळलं पाहिजे माझ्यासाठी काय लिहायचे. आणि मग मी औरंगाबादला मराठीतून पहिल्यांदा दावा दाखल केला. हे एवढ्यासाठी मुद्दाम सांगितलं की मराठीमध्ये बोलणं, शिकणं, कायदा समजून घेणं, कायदा शिकवणं हे खूप सोपं आहे. आणि ते मराठीत आहे म्हणून अवघड आहे असं नक्कीच तुम्हाला वाटणार नाही. म्हणून आपण मराठीत हे सुरू करतो आहोत. मी हे याच्यासाठी आपल्याला एक दृश्य माध्यमातून दिसावं म्हणून, ज्याला इंग्रजीत आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन म्हणतो, ते तयार केलेलं आहे. त्या स्लाइड्स आहेत, त्यातल्या काही स्लाइड्स मध्ये केस लॉची यादी आहे, तर त्याच्यावरती मी चर्चा करणार नाही आहे.
कारण वकील मंडळींनी ठीक आहे, काही श्रोत्यांचा निरोपैकी आवाज ठीक येत नाहीये, तर आपल्याकडनं काय दुरुस्त करायचं असेल तर करा, माझ्याकडनं वाढवायचं असेल तर वाढवतो मी. नाही साहेब, आवाज आहे आपल्याकडून पण. ओके, म्हणजे ऐकणाऱ्यांच्या मोबाईलमध्ये अडचण आहे. हा, नेटवर्कचा पण प्रॉब्लेम असू शकतो. बरोबर आहे, हरकत नाही, हरकत नाही. मला इकडे फीडबॅक मिळाला म्हणून मुद्दाम सांगितलं. हा हा साहेब, ठीक आहे, हरकत नाही. माझं तुम्हाला ऐकू आलं म्हणजे पुरे आहे. ठीक आहे, तर मी हे सांगत होतो की हे जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवलेलं आहे याच्यामध्ये जे केस लॉ असलेल्या ज्या स्लाइड्स आहेत त्याच्यावरती मी काहीही चर्चा करणार नाही. आपण हे पॉवर पॉईंट शेअर केलं तर मंडळींना त्याची यादी मिळेल. तथापि केस लॉचा अभ्यास हा शक्यतः स्वतःच करायला पाहिजे, जेणेकरून त्या विषयावर आपल्याला चांगलं प्रभुत्व मिळतं. आणि हा जो काही प्रेसिडेंटचा कायदा आपण घेतो आहोत त्याला मराठीमध्ये पूर्वोदाहरण असं म्हणतात, कारण आपण वापरत नाही म्हणून त्याला आपण न्यायालयीन पूर्वोदाहरण असं आपण म्हणायला लिहून घ्या पाहिजे तर. आणि असं म्हणू आपण पूर्व उदाहरण, त्याचं हे संधी केलेली आहे, पूर्वोदाहरण, न्यायालयीन निर्णयाचे पूर्व उदाहरण. आणि मराठी आणि संस्कृत हिंदीची गंमत अशी आहे की त्या शब्दाच्या उच्चारातूनच त्याचा अर्थ कळतो. एखाद्या न्यायालयीन निर्णयाचे पूर्व उदाहरण, संपला विषय. एक तासभराचं लेक्चरची गरजच नाही. तथापि जसं एक श्लोक सांगितला तर त्याच्यावर उदाहरणं देऊन विवेचन करायची असतात. म्हणून माझं उर्वरित विवेचन जे आहे हे त्या पद्धतीचं उदाहरणं देऊन किंवा त्याचं विवेचन विश्लेषण करून त्याचं विवेचन करायचं आहे. या पद्धतीने आपण या विषयाकडे जाऊ. त्यातला पहिला जो भाग मला सांगायचा आहे मुद्दा तो असा आहे की हा जो मी आता मुद्दा सांगणार आहे हा विशेष करून तरुणांसाठी आहे. आणि ज्येष्ठ वकिलांनी फॉलो केलं तर त्याला माझी काही हरकत नाही, कदाचित ते करतातच, पण चुकून माकून कुणी करत नसतील तर त्यांनी पण ते करावं. त्यांना म्यूट करायला सांगा. सगळ्या श्रोत्यांनी कृपया म्यूट करावं, म्हणजे उरलेल्या श्रोत्यांच्या श्रवणामध्ये अडचण येणार नाही. ठीक आहे, मी पुढे जातो. माझा जो हट्ट कायद्याचा अभ्यास करताना जो आहे तो असा आहे की प्रत्येक शब्द, प्रत्येक व्याख्या ही प्रथमतः साध्या डिक्शनरीमध्ये, नॉर्मल इंग्लिश ज्याला आपण म्हणतो, इंग्रजीच्या शब्दार्थांसाठी आपण वापरत असलेली कुठलीही उत्तम गुणवत्तेची डिक्शनरी, म्हणजे आपण त्याचं वर्णन मी असं करतो की ऑक्सफर्ड ॲडव्हर्नर, चेंबर्स डिक्शनरी, प्रेंटिस हॉलची डिक्शनरी, आता नवीन काळामध्ये अमेरिकन डिक्शनरीज, मॅरियम आल्यात, वेबस्टर्स आहेत, कुठली तरी डिक्शनरी, शक्यतो आपण ब्रिटिश डिक्शनरी पासून सुरू करू, त्या डिक्शनरीमध्ये हा शब्द पाहायला पाहिजे. आता मी या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये ऐकू जाऊ नये म्हणून काही या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये बरोबर आहे ना, कसं तरी बोलणं चालू आहे आपल्यामध्ये घरामध्ये. आपल्या करणाऱ्याला लक्षात येईल की मला माहित नाहीये. देशमुख तुम्ही बघाल का? चांगल्या मस्त गप्पा ऐकवत आहेत मला. मी सुरू करू? ठीक आहे, आता तरी आवाज थांबलेला आहे. म्यूट केलाय सगळ्यांना, आपण करावं साहेब. हा ठीक आहे, ठीक आहे. तर हा जो प्रेसिडेंट हा शब्द आहे हा पण आपण डिक्शनरीत पाहायला पाहिजे. माझ्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये मी जो पुढचा बिल आहे तो आहे डिक्शनरी मिनिंगचा. तथापि मी लिगल डिक्शनरी वापरली आहे, ब्लॅकची. तुम्ही साध्या डिक्शनरीत अर्थ बघावा आणि नंतर त्याच्याकडे जावं. तो काही फार वेगळा नाहीये, तो मी दाखवेन तुम्हाला थर्ड पॉवर पॉईंट मध्ये. तर मुळात कायद्याच्या सोर्सेसकडे आपण क्षणभर लक्ष देऊ. कायद्याचे स्रोत कुठले आहेत? आपल्याला हे सगळं ज्युरिस्प्रुडन्स मध्ये वगैरे आपण शिकलोय, तरी थोडी पुनरावृत्ती झाली तरी पण पुनरावृत्तीच्या दोष घेऊन मी हे सांगतो की आपल्याला माहिती आहे की रूढी किंवा परंपरा हा कायदा पूर्वोदाहरणामध्ये रूढी दाखवता येतात का? हो, दाखवता येतात, पण त्याला रूढी म्हणून मान्यता आहे. न्याय निर्णयाचे पूर्वोदाहरण म्हणून त्याचा वापर होत नाही, एवढा आपण मुद्दा लक्षात घ्या. तथापि परंपरा दाखवणं हे ऐतिहासिक प्रेसिडेंट दाखवणं असाच त्याचा अर्थ आहे. कायद्याचा दुसरा सोर्स आहे लेजिस्लेशन, म्हणजे कायदे मंडळांनी पास केलेले कायदे
किंवा कायदे मंडळाने कायदे पास करण्यापूर्वी जे कायदे पूर्वी अस्तित्वात असलेले आहेत आणि ज्याला लॉ सेव्ड असं आपण म्हणतो, तो आता मी थोडा पुढच्या एखाद्या स्लाइडच्या वेळेस उल्लेख जास्त दीर्घपणाने करणार आहे. तथापि कायदा असलेला हा एक कायद्याचा सोर्स आहे. तिसरा कायद्याचा सोर्स आहे ज्युडिशियल प्रेसिडेंट. आता हे कशामुळे? प्रत्यक्षपणे कायदा जो काही निर्माण केलेला असेल तो कायदा हा कायद्याचा सोर्स आहे. तरी देखील न्यायालयाने ज्यावेळेस एखाद्या कायद्याचा अर्थ लावला जातो त्यावेळेस न्यायालयाने कायद्याचा लावलेला अर्थ हा कायदा होतो. जसं टेनन्सी लॉ मध्ये व्याख्या, सिलिंग लॉ मध्ये फॅमिलीची व्याख्या त्या दिलेल्या आहेत. तथापि ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने 1965 साली बनवून ठेवलं की डेफिनेशन ऑफ फॅमिली काय आहे आणि ती थोडीशी मोठी केली त्यांनी. कायद्याने दिलेल्या व्याख्येपेक्षा त्यांनी डिक्शनरी रिलाय केलं. हे पहा गंमत तुम्ही. ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने 1965 साली फॅमिलीची डेफिनेशन करताना डिक्शनरीचा आधार घेतला. हा जो निर्णय आहे हा प्रभावी नावाच्या केसमध्ये मुंबई हायकोर्टाने 77 साली फॉलो केला आणि ती डेफिनेशन फॉलो केली. म्हणजे कायद्यात दिलेली जी व्याख्या होती कुटुंबाची ती व्याख्या आता कायद्यातली लागू आहे का न्यायालयाने निर्माण केलेली लागू आहे? न्यायालयाने त्याचा जो अर्थ सांगितला ती कुटुंबाची व्याख्या आता लागू आहे. म्हणून लेजिस्लेशन वरती न्यायालयाने दिलेलं अर्थ, न्यायालयाने घालून दिलेला अर्थ, त्याचा लावलेला अर्थ हा इथून पुढे कायदा म्हणून अंमलात येतो. म्हणून ज्युडिशियल प्रेसिडेंट किंवा न्यायालयातून केले अर्थ हे पूर्वधारण म्हणून वापरले जातात. ही त्याची ढोबळ व्याख्या. आता त्याला आपण विज्ञानामध्ये मूलभूत आणि सूक्ष्म असं म्हणतो, ज्याला हिंदीमध्ये मोठा म्हणतात, मोठा मोठा आणि बारकाई, आणि इंग्लिशमध्ये जेनरिक आणि स्पीसी असं म्हणतात. तसं न्यायालयाचे सर्व निर्णय हे काही जेनरिक डिस्क्रिप्शन झालं. पण आपण ज्यावेळेस न्यायालयीन निर्णयाचा पूर्वधारण म्हणून जेव्हा आपण त्यावेळेस त्याला उदाहरणामूल्य जे मिळतं ते सर्व न्यायालयाच्या निर्णयाला मिळत नाही. मग ते कुठल्या निर्णयाला मिळतं हे आपल्याला पुढच्या चर्चेमध्ये आपण घेऊ. आता प्रेसिडेंटची व्याख्या काय, पूर्वधारणाची व्याख्या काय? मी आपल्याला म्हणालो की आपण शब्दकोशातल्या अर्थाकडे गेलं पाहिजे. ही जी स्लाइड आपल्याला दिसते आहे ह्याच्यातले आपण 2 क्रमांकाकडे जाऊ. अ डिसाइडेड केस दॅट फर्निशेस अ बेसिस फॉर डिटर्मिनिंग लॅटर केस इन्व्हॉल्विंग सिमिलर फॅक्ट्स ऑर इश्यू. माझी अशी सर्व वकिलांना विनंती आहे की त्यांनी हे जे दुसरी व्याख्या ह्याच्यात दिलेली आहे त्या व्याख्येची मोठा फळा करून आपल्या घरात लावावा आणि या व्याख्येत दिलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मनन करून डिक्शनरीत बघून पाठ करून ठेवावा. आयुष्यात प्रेसिडेंट या शब्दाच्या व्याख्येवर कधीही कुठेही अडचण येणार नाही. ते आपण म्हणतो ना, आपल्याला एखादं सूक्ष्मदर्शकातनं किंवा दुर्बिणीतनं आपण कुठल्या तरी गोष्ट मोठी करून पाहतो, तसं ही उदाहरण या संकल्पनेचं पूर्ण विवेचन करणारं एकमेव एकक मोजमाप आहे. खूप सोपं आहे. मी आपल्याला म्हणालो ना की कायदा हा जर आपल्याला कळणाऱ्या भाषेतून सांगितला तर खूप सोपा आहे. आपण हे मराठीतून बघू याचा अर्थ काय तो. एखादा न्यायालयीन निर्णय ज्याच्या मध्ये घालून दिलेल्या तत्वाच्या आधाराने भविष्यात निर्माण होणाऱ्या प्रकरण की ज्यामध्ये त्या तत्वाचा मुद्दा उपस्थित झाला आहे त्या प्रकरणात वापरावयाचा पूर्वीचा निर्णय म्हणजे पूर्वधारण. इतकं सोपं आहे. फक्त सोपं करून सांगितलं की त्याचं गांभीर्य जातं असं होऊ देऊ नका. सोपं करून सांगितलं आहे हे नंतरच्या विविध निर्णयात कसं अंमल केलेलं आहे त्याच्यावरती, ते कशा पद्धतीने त्याचं काय म्हणतो आपण त्याला इंग्रजीत फॉलो करणं, त्याचा अंमल कसा केलेला आहे, त्याची पायवाट म्हणून कसं वापरलेलं आहे हे लक्षात ठेवलं की लॉ ऑफ प्रेसिडेंट सोपा झाला. आता मी मुद्दाम डिक्शनरीचं थोडं इलस्ट्रेटिव्ह म्हणून एक डिक्शनरीचं चित्र दाखवलंय तुम्हाला. आता बघा, व्हॉट आर अदर वर्ड्स फॉर प्रेसिडेंट अशी चर्चा हे 2 पक्षी करतायत. दुसरे शब्द कोणते ते अर्थासाठी महत्वाचे म्हणून दाखवलंय. पूर्वी घडून गेलेली गोष्ट, अँटीसिडेंट, आधी काय घडलंय नंबर 2. दुसरा शब्द
प्रिसिडिंग, काल काय घडलं, परवा काय घडलं, त्याच्या आधी काय घडलं, काही दिवसापूर्वी काय घडलं, यापूर्वी काय घडलेलं आहे, असं काही उदाहरण आहे का? हे शब्द पूर्वधारणाचं विवेचन करण्यासाठी, स्पष्टीकरण करण्यासाठी आवश्यक आहे. आता आपल्याला दिसलेल्या स्लाइडमध्ये खाली थेसरस प्लस असं एक शब्द आलेला आहे. म्हणजे काय, प्रत्येक वकिलाला डिक्शनरीतनं कळणारा शब्द कळलेला बरोबर आहे का, त्या शब्दाला कुठला अन्य पर्यायी शब्द आहे का, हे माहिती करून घेण्यासाठी हा जो थेसरस नावाचा एक शब्दसंचय असतो तो वापरला पाहिजे वकिलाने. वकिलाचं शस्त्र, अस्त्र, वाहन हे सगळं काही शब्द आहे. म्हणून आपण शब्दप्रभू असतो. म्हणून आपण वकील हे शब्दाचा वापर करायला सुरू केलं पाहिजे. थोडस विषयांतर होईल असं काही जणांना वाटेल, पण हे जाणीवपूर्वक विषयांतर करायचंय आणि मला म्हणून ते मुद्दाम केलेलं आहे मी आपल्यासमोर. आता प्रेसिडेंटचे प्रकार किती? आता हे ढोबळ वर्णन आहे आणि माहिती आहे सगळ्यांना, तरी पण मी सांगतो. मी ही स्लाइड पण वाचतो आणि मराठीत पण सांगतो. शिवाय ऑथॉरिटेटिव्ह प्रेसिडेंट, पर्सुएसिव्ह प्रेसिडेंट. ऑथॉरिटेटिव्ह प्रेसिडेंट म्हणजे काय? अ प्रेसिडेंट विच must be followed by the judge. A precedent which must be followed by the judge is an authoritative precedent. आपल्या निर्णयाला बसलेल्या न्यायाधीशाला दाखवलेल्या निर्णयात घालून दिलेलं तत्व मान्य करून समोर असलेलं प्रकरण त्याच तत्वानुसार निर्णय केला पाहिजे असं बंधन असलेला निर्णय म्हणजे ऑथॉरिटेटिव्ह प्रेसिडेंट. मी उदाहरण देतो आपल्याला, खूप सोपं उदाहरण आहे. आपल्याला LLB पहिल्या वर्षी मी सांगतो ते सायटेशन शिकवले. आपल्याला आठवतं OBB वर्सेस धरमदास घोष, मायनर्स कॉन्ट्रॅक्ट इज व्हॉइड. खरं म्हणजे कायद्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की मायनर्स कॅपॅसिटी टू कॉन्ट्रॅक्ट ही नाहीये, अवेलेबल नाहीये, म्हणून मायनर्स कॉन्ट्रॅक्ट व्हॉइड आहे हे कायद्यात लिहिलेलं आहे. तरी देखील ही प्रकरणं प्रिव्ही काउन्सिल पर्यंत गेली आणि प्रिव्ही काउन्सिलनी कायदा वाचून आहे तसा फॉलो करा असं सांगितलं. इन इंडिया मायनर्स कॉन्ट्रॅक्ट इज व्हॉइड ही जी प्रेसिडेंट ऑनरेबल प्रिव्ही काउन्सिलनी त्यावेळेस घालून दिली, या मुद्द्यावरती कायदा बदल झाला असल्यामुळे आणि उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाने यापेक्षा वेगळा दृष्टिकोन घेतला नसल्यामुळे हे प्रेसिडेंट बाइंडिंग प्रेसिडेंट आहे. आपण ते शेरलॉक होम्स मध्ये डिडक्टिव्ह लॉजिक शिकलो ना, नसल शिकलो तर वाचा शेरलॉक होम्स काढून. काय आपण हे डिडक्शन केलं, काय डिडक्शन केलं? एक प्रेसिडेंट झालेली आहे, ही प्रेसिडेंट जोपर्यंत रद्द ठरत नाही तोपर्यंत ती बाइंडिंग प्रेसिडेंट आहे. त्यातलं तत्व इतकं स्पष्ट आणि स्वच्छ आहे की कुठेही दुमत करायला संधी नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे ज्या प्रेसिडेंटमध्ये अधिक अर्थ उत्पन्न होत नाहीत, विविध भेद विवाद उत्पन्न होत नाहीत, असं प्रेसिडेंट, असं पूर्वधारण ऑथॉरिटेटिव्ह प्रेसिडेंट मध्ये मोडतं. मला वाटतं मी हे खूप सोपं करून सांगितलंय, त्यामुळे याच्यावर अधिक विवेचन करण्याची आवश्यकता नाही. आता हे पर्सुएसिव्ह प्रेसिडेंट म्हणजे काय की ज्याला मत म्हणून मान्यता आहे. लक्षात घ्या तुम्ही, बंधनात्मक असणं आणि मतमूल्य. ज्या प्रेसिडेंटला मतमूल्य आहे हे मत आहे बघ, हे फॉलो करायचं का नाही आपण नाही ठरवायचं. आता गंमत सांगतो मी, आपल्याला उदाहरण सांगतो. हे उदाहरण मी मुद्दाम सोपं म्हणून मुद्दाम इंडस्ट्रियल लॉ मधलं घेतो. आपल्याकडे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट कॉन्स्टिट्यूट झाला, तो सुप्रीम कोर्टाच्या निर्मितीच्या पूर्वी झालेला आहे. तर त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल ट्रिब्युनल आणि नॅशनल ट्रिब्युनल पण होती. आता हे मी मुद्दाम वेगळं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय. काही प्रकरणं नॅशनल ट्रिब्युनल पर्यंत डिसाईड झाली, त्याच्याप्रमाणे पुढे आणि मग भविष्यामध्ये काही प्रकरणं सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली. माझ्या असं वाचण्यात आलेलं आहे रिपोर्टेड जजमेंटमध्ये की ऑनरेबल सुप्रीम कोर्टासमोर प्रश्न उद्भवला की एखाद्या तरतुदीचा काय अर्थ लावला इंडस्ट्रियल डिस्प्यूटच्या कायद्याचा. तर ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने असं रेफर केलंय जजमेंटमध्ये आपल्या की हा विषय आमच्या समोर किंवा हायकोर्टासमोर पूर्वी आला नव्हता, तथापि नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनलनी या मुद्द्यावरती याप्रमाणे धोरण अवलंबिलेलं आहे. हा निर्णय त्यांनी दिलेला आहे आणि हा निर्णय आम्हाला योग्य वाटेल. सुप्रीम कोर्टावर नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनलचं जजमेंट बाइंडिंग आहे का? नाही.
तथापि एका सबऑर्डिनेट कोर्टाचं ओपिनियन सुद्धा व्ह्यू ऑफ द कोर्ट म्हणून ऍक्सेप्ट केलं गेलं. मी आपल्याला अजून एक गंमत सांगतो की रिझर्वेशन आर्टिकल 16 खाली जे द्यायचं असतं त्याच्यामध्ये एखाद्या अदर बॅकवर्ड क्लासला रिझर्वेशन देताना त्यांच्यावरती पुरेसं प्रतिनिधित्व त्यांना मिळालेलं आहे का नाही हा विषय सुप्रीम कोर्टासमोर आला. आणि ह्या विषयावर चर्चा करत असताना ऑनरेबल सुप्रीम कोर्टासमोर बॉम्बे हायकोर्टाचं 5 जजेस बेंच पहिलं जजमेंट सुनंदा वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र नावाचं ते साईड झालं आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने रेफर केले की बॉम्बे हायकोर्टाने असा व्ह्यू घेतलाय. म्हणून एखाद्या कमी क्षमता असलेल्या म्हणजे खालच्या पायरीवर असलेल्या न्यायालयाने काही व्ह्यू घेतला असेल आणि तो जर कोणी पहिल्यांदा घेतला म्हणून सर्वोच्च न्यायालयात दाखवला, उच्च न्यायालयात दाखवला, तर एक ओपिनियन म्हणून त्याला पूर्वधारण म्हणून बोलले नाही वरिष्ठ न्यायालयाला, पण पर्सिव्हिव्ह व्हॅल्यू म्हणजे काय, मत म्हणून त्याचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून उद्या आंध्र प्रदेशचं जजमेंट मुंबई हायकोर्टात दाखल केलं किंवा मुंबईच्या पेक्षा सबऑर्डिनेट कोर्टात दाखल केलं, तालुका कोर्टात, जिल्हा कोर्टात, हा आंध्राचा व्ह्यू आहे, तर आपले ऑनरेबल जजेस पहिल्यांदा काय म्हणणार, मला बॉम्बे दाखवा, सुप्रीम कोर्ट दाखवा. मग तुम्ही सांगितलं की साहेब मी सगळा अभ्यास केलाय आणि या मुद्द्यावरती बॉम्बे जजमेंट काढून बघा मुद्दा, अपील फाईल करताना डिले झाला आणि आपण कंडोनेशन ऑफ डिलेचा उशीर माफीचा अर्ज केला. उशीर माफीच्या अर्जाचा निर्णय होईपर्यंत अपेलेट कोर्टाला स्टे किंवा स्थगिती किंवा मनाई हुकूम देण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न उद्भवला. 1972 पर्यंत याच्यावरती मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय उपलब्ध नव्हता. कुठला निर्णय अवेलेबल होता, मद्रास अवेलेबल होता. 1972 मद्रास 205 पेज नंबर मला 5 आहे, वर्ष एखादा वर्ष मागे पुढे होत असेल, आपण अवश्य काढून बघा. हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयासमोर साईड झाला. एका ऑनरेबल जजनी तो ऍक्सेप्ट केला, पर्सिव्हिव्ह व्हॅल्यू आहे आणि न्यायाच्या बाजूने आहे म्हणून. तथापि त्यानंतर काय घडलं, नंतर दुसरं डिव्हिजन दुसऱ्या सिंगल जजला ते मान्य नाही झालं. त्यांनी काय व्ह्यू घेतला की हे पर्सिव्हिव्ह आहे आणि बॉम्बे हायकोर्टाच्या सिंगल जजनी सुद्धा जो व्ह्यू घेतलेला आहे त्याबद्दल सुद्धा आम्हाला शंका आहे. आणि मग डिव्हिजन बेंचनी जजमेंट दिलं की कंडोनेशनचा अर्ज पेंडिंग असताना सुद्धा आपल्याला या प्रकरणामध्ये मनाई हुकूम स्थगिती देता येईल. खरं म्हणजे याच्यावर एक प्रिव्ही काउन्सिलचं पण जजमेंट आहे, पण ते दुर्दैवाने दाखवलं गेलं नाही. त्यावेळेस दाखवलं नाही तर न्यायाधीशाची काही चूक नाही आणि न्यायाधीशाला इतकं काम असतं की सगळे विषय न्यायाधीशासमोर आले असतील असं नाही. कामाचा दबाव एवढा आहे की त्यांनी निर्णय पाहिला असेल असं नाही. म्हणून अन्य न्यायालयाचं किंवा वरिष्ठ न्यायालयाचा निर्णय ह्याचा एक मत म्हणून उपयोग केला जाऊ शकतो, त्याला बंधनकारक असा फोर्स नाही. हे प्रेसिडेंटचे 2 मुख्य प्रकार आहेत. एवढं या विषयावर पुरे आहे असं मला वाटतं. हा, आता हे खूप छान आहे. आता पुढची स्लाइड बघा तुम्ही, मुद्दाम वाचून दाखवतो मी. ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड द प्रिन्सिपल ऑफ लॉ ऑफ प्रेसिडेंट. ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड द प्रिन्सिपल ऑफ लॉ ऑफ प्रेसिडेंट काय, हा प्रेसिडेंटचा कायदा कशासाठी पाहिजे, काय हरकत आहे, प्रत्येक न्याय द्यायचा आहे आम्हाला. आम्हाला जो वाटला हरिश्चंद्राची सिंहासनाची कथा आपण ऐकली असेल लहानपणापासून. कधीतरी ते राज्य बुडवल्यानंतर हरिश्चंद्राचं सिंहासन जमिनीमध्ये गाडलं गेलं आणि त्याच्यावर झाली टेकडी तयार. तर मग त्या टेकडीवर जो कोणी माणूस गुराखी बसून आपसातली भांडणं मिटवत असेल ती लोकांना मान्य होत असेल. ही दंतकथा आहे, खरी असेल असं नाही. काय होतं त्याच्या मागे गुढ, त्याच्या मागे कल्पना अशी की त्या सिंहासनावर जो बसेल तो न्यायच देईल. तसं न्यायस्थानाला असं गृहीत धरून चालायचं का की प्रत्येक न्यायाधीश देईल तर न्यायच देईल, चालेल आम्हाला प्रत्येकाने वेगळा निर्णय दिला. हे आदर्शवत म्हणून ठीक आहे, पण व्यवहारात हे घडत नसतं असं. कारण समाजाला एकसंधपणा लागतो, नियमाबाबतीत सातत्य लागतं. म्हणून समाजात नागरिकांचे आपसातले संबंध कसे असावेत
पण ते राईट टू इक्वॅलिटी वापरतो ना, आठवत आहे का? रूल ऑफ लॉ, प्रिन्सिपल्स ऑफ रूल ऑफ लॉ शिकलो आपण मध्ये. हा भारतात नाही जन्मला, हा रूल ऑफ लॉचा मॉडर्न प्रिन्सिपल इंग्लंडमध्ये जन्मलं. त्याचं कारण नागरिकांना आणि सरकारांना वेगळा न्याय होता. आपल्या देशात नाही पहिल्यापासून तसं. म्हणून मी तुकारामांच्या अभंगातली ओळ सांगतोय की दया करणे जे पुत्रासी तेच दास आणि दासी. आपल्याला नीती तत्वामध्ये सुद्धा भेदभाव करायची परवानगी नाहीये. न्यायालयाला कशी असेल परवानगी ती? मग जर न्याय प्रक्रियेत भेदभाव करायचा नसेल तर भेदभाव करण्याची कारण काय असतात? न्याय. आता आपल्याकडे गंमत बघा तुम्ही, एन्शंट टाइम्स मध्ये त्याच गुन्ह्यासाठी समाजाच्या स्तराप्रमाणे वेगळी शिक्षा होती, पण त्या स्तरातला तो माणूस आला, दुसरा आरोपी तर त्याला ती शिक्षा होती. हे मी फार पौराणिक सांगतोय. म्हणून एका स्तरासाठी, एका वर्गासाठी जी शिक्षा असेल त्या वर्गातल्या सर्वांसाठी तीच शिक्षा असली पाहिजे. म्हणून कायद्याच्या तरतुदींमध्ये सातत्य. आणि आपण सुरुवातीला चर्चा केली, कायदा म्हणजे केलेला कायदा एवढा मर्यादित अर्थ न घेता त्याचा न्यायालयाने लावलेला अर्थ हा पण कायदा झाला. म्हणून न्याय निर्णयांमध्ये सुसंगती असणं, त्यात एकतत्वता असणं हे समाजाच्या उत्तम बांधणीसाठी आवश्यक आहे. आता हे मी एवढं विवेचन केलं तरी मी या स्लाइड मधली वाक्य मुद्दाम वाचून दाखवतो. छोटी छोटीशी आहेत आणि अर्थाची पुनरुक्ती करणारी आहेत. इट इज इन ऑर्डर टू एन्श्युअर consistency about the judicial dictate, the principles of law of precedent must be followed. पुढचं, in order to ensure uniformity in the process of adjudication with reference to the judgment law, the law of precedent is imperative. Law of precedent is all the more necessary to guide the people or the community, members of society, to mold their personal actions and behavior in accordance with the principles settled through the cases already decided. काही लोकांना मराठीपेक्षा इंग्रजी जास्त चांगलं कळतं, म्हणून मी अधूनमधून इंग्रजी पण सांगतोय. कारण आपल्याला हे मराठी हिंदीच्या ऐवजी इंग्रजी मिश्रित बोलायची सवय लागली आहे. म्हणून आता हा थोडासा व्यक्तिगत अभ्यासासाठी म्हणून सोडून देतो विषय मी तुमच्या. अवश्य करा, कारण कायद्याचा केलेला अभ्यास आयुष्यात कधीही केलेला, उर्वरित आयुष्यात कधी आपल्या मदतीला आणि शिलाई, म्हणून ज्याला आपण तात्विक अध्ययन असं म्हणतो. म्हणून त्याच्या बेसिक थोडं गेलं पाहिजे, खोलामध्ये शिकलं पाहिजे आपण. म्हणून मी आपल्याला ह्या आपल्या स्लाइडवर आलेलो आहे. एक लेटर्स पेटंट नावाचा एक कायदा आहे. तो आता आपल्या न्यायालयाने तो ओव्हररूल केला, रिपील करून टाकला. तरीही त्याचं रिपील पार्टली सेव्ड आहे म्हणून अजूनही लेटर्स पेटंट अपील होतं. ते लेटर्स पेटंट काय आहे? हे इंग्लंडच्या राणीने तयार केलेलं एक पत्र आहे, भारतीय जनतेला लिहिलेलं पत्र आहे. त्यात असं लिहिलं की उच्च न्यायालयाने एका न्यायाधीशाने दिलेल्या निर्णयाबद्दल जर तुम्हाला नाराजी असेल तर तुम्ही त्या निर्णयाविरुद्ध बेंचकडे अपील करू शकता. ठीक आहे. आता मी हे का सांगितलं, याचा आजचा तुम्हाला काही संपर्क या प्रिन्सिपलची कुठे संपर्क येतो तेवढं फक्त सांगतो मी. त्यात पुढे असं लिहिलंय की दी कोर्ट शॅल एन्फोर्स द लॉ अँड इक्विटी ॲज बिफोर. म्हणजे ह्या लेटर्स पेटंट मध्ये पहिल्यांदा असा उल्लेख आला की उच्च न्यायालयाने निर्णय देत असताना पूर्वी अस्तित्वात असलेला कायदा आणि इक्विटीची तत्व, समतेची तत्व ही मान्य करावी. आता इथं कायदा हा जो शब्द आलाय याचा अर्थ मी परत जजमेंट लॉकडे घेऊन चाललेलो आहे. म्हणून लॉ ऑफ प्रेसिडेंटचा नोन सोर्स जर आपण शोधायचा ठरवला तर तो लेटर्स पेटंट ऍक्ट आणि हायकोर्ट ऍक्ट मध्ये सापडतो. आता पुढे जाऊ आपण. 1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मध्ये फेडरल कोड सेक्शन 212 आणि हायकोर्ट 223 खाली फंक्शनल झालं आणि हायकोर्टाला पॉवर ऑफ सुपरिंटेंडन्स दिला. आता आपल्या नवीन संविधानामध्ये जे 264 आहे तशी भाषा 223 नाहीये, थोडी वेगळी आहे. तथापि कनिष्ठ न्यायालयावरती, ज्याला आपण इंग्रजी उर्दू मध्ये किंवा मराठीमध्ये पण निगराणी असा शब्द वापरतो, मराठीमध्ये देखरेख असा शब्द वापरतो,
ह्या देखरेखीचा अधिकार उच्च न्यायालयाला मिळाला या ऍक्टने. त्यामुळे देखरेखीच्या अधिकारामध्ये लॉ ऑफ प्रेसिडेंट समाविष्ट होतो असं इंटरप्रिटेशन पुढच्या काळात झालेलं आहे. म्हणून हा पण लॉ ऑफ प्रेसिडेंटचा सोर्स आहे. आता भारतीय संविधानामध्ये कायद्याची व्याख्या काय आहे? कायद्याची व्याख्या आर्टिकल 13 मध्ये डायरेक्टली दिलेली नाहीये, पण त्यांनी असं म्हटलं की कुठलाही कायदा असा असणार नाही की जो फंडामेंटल राईटच्या विरुद्ध असेल या चॅप्टरच्या. म्हणून कायद्याची अव्यक्त व्याख्या आर्टिकल 13 मध्ये आहे. आता आर्टिकल 141 जे आहे लॉ ऑफ प्रेसिडेंट बद्दल आहे डायरेक्ट. ते कशा अर्थाने की सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे सर्व कनिष्ठ न्यायालयांवर बंधनकारक असतील. म्हणून लॉ ऑफ प्रेसिडेंट हा आधुनिक स्रोत शोधायचा असेल तर तो आपल्याला आर्टिकल 141 मध्ये सापडतो सर्वोच्च न्यायालयाच्या हद्दीपर्यंत, आणि उच्च न्यायालयासाठी तो 226 मध्ये सापडतो. आता ह्या स्लाइड मध्ये 226-27 लिहायला पाहिजे होतं, पण ते राहून गेलेले आहे. आता मी 372 का लिहिलंय ते सांगतो. 372 प्रमाणे असं लिहिलंय संविधानाच्या की संविधान निर्मितीपूर्वी जे कायदे अस्तित्वात होते, ज्या प्रथा अस्तित्वात होत्या की ज्याला कायद्याचा बळ आहे, त्या सर्व प्रचलित राहतील. यामध्ये पूर्वीचे प्रेसिडेंट आल्या, यामध्ये ज्या विषयावरती उच्च न्यायालय किंवा निर्णय नाही अशी प्रिव्ही काउन्सिलचे निर्णय पण आले त्याच्यामध्ये. आता मी सेक्शन 11 आणि 12 CPC का लिहिलं ते आपल्याला सांगतो. सेक्शन 11 आणि 12 CPC हे लॉ ऑफ प्रेसिडेंटची पहिली पावलं आहेत. कशामुळे? एखादा दावा केला की त्या विषयावर दुसरा दावा होऊ शकत नाही जर कायद्याने बंधन घातलं असेल तर, असं सेक्शन 12 सांगतं. आता सेक्शन 11 असं सांगतं की जो मुद्दा त्याच पार्टीज मध्ये किंवा त्या पार्टीज मधून क्लेम करणाऱ्या अन्य पक्षकारांमध्ये जर सुनावणी करून आला असेल तर तो मुद्दा पुनर्निर्णयासाठी उपलब्ध असणार नाही. आता गंमत बघा तुम्ही, सेक्शन 11 प्रेसिडेंट नाही, पण सेक्शन 11 रेज्युडिकेट आहे. इट इज इवन मोर दॅन द प्रेसिडेंट. बिटवीन टू पार्टीज, फॅक्ट्स अँड लॉ बोथ वरती तो प्रश्न फायनल होतोय. एक मिनिट. म्हणून CPC आणि 12 कडे सुद्धा आपण पाहावं, एक पाऊलवाट निर्माण करणारा तरतूद म्हणून. कारण हे संविधान आणि या तरतूद येण्याच्या आधीपासून ती ही सेक्शन CPC मधली आहे, म्हणून याच्याकडे त्या पद्धतीने पाहिलं पाहिजे. हा, आता लॉ ऑफ प्रेसिडेंटचं अँग्लो सॅक्सन सिस्टीम मध्ये काय स्त्रोत आहेत किंवा त्याला काय वेगवेगळे नावं दिली ते आपण थोडक्यात बघू आणि पुढे जाऊ. त्याच्यावर मी थोडी थोडी चर्चा करणार आहे. त्यातलं एक पहिलं प्रिन्सिपल आहे ज्याच्यावर खूप करण्याची गरज नाही, पण त्याचा विचार करावा. मी मराठीतलं तत्व माझ्या दृष्टीने जे आहे ते मी आपल्याला सांगतो आणि मग पुढच्या मुद्द्याकडे जातो. स्टेरे डेसिसी म्हणजे काय? अगदी गावरान भाषेत सांगतो तुम्हाला, समजायला अत्यंत सोपं, अधिक चर्चा करण्याची गरज नाही. आपली पायरी पाहून बघा, सोपं आहे. आपण कुठे आहोत? खालच्या पायऱ्यावर आहोत. वर कोण आहे? उच्च न्यायालय. त्याच्यावर कोण आहे? सर्वोच्च न्यायालय. त्यांनी सांगितलेलं ऐका. हे सो सिंपल, इतकं साधं तत्व आहे. पुढे रेशो डेसिडेंटी सब सायलेन्शियो, हे पुढच्या स्लाइडची चर्चा करताना हे आपल्याशी सांगणार आहे. रिट्रोस्पेक्टिव्ह अँड प्रॉस्पेक्टिव्ह प्रेसिडेंट. ही स्टेरे डेसिसी मी सांगितलंय मराठीत, मला असं वाटतं की खूप सोपं करून सांगितलंय, म्हणून त्याच्या व्याख्येकडे मी जात नाही, वेळ खर्च करत नाही, घड्याळ पळतंय पुढे. हा, ही रेशो डेसिडेंटीची व्याख्या आहे. रेशो डेसिडेंटी म्हणजे काय? मराठीमध्ये सांगितलं तत्व ज्यावरती सर्व न्यायालयाने, उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाने आपलं मत, अंतिम मत नोंदवलं आहे. आणखीन सोपं करून सांगायचं तर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाचे अंतिमरित्या जाहीर केलेले मत जे कनिष्ठ न्यायालयांवरती बंधनकारक आहे. तर हे त्या मुद्द्यावरचं मत आहे. खूप सोपा आहे विषय. तर मी ती साईड वाचण्यावर काही सांगतो वाटलं तर सांगतो. प्रिन्सिपल
or rule of law on which court's decision is founded. असं निर्णयातला असं तत्व किंवा असा कायद्याचा नियम ज्याच्या आधाराने ते प्रकरण न्यायालयाने निकाली काढलेलं आहे आणि ते तत्व म्हणून पुढील प्रकरणामध्ये आपल्यावरती बंधनकारक असतं. मी पुढचं वाचतो. The rule of law on which a later court thinks that previous court found it. आता हे बघा सब्जेक्टिव्हिटी एलिमेंट आला. सब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय? व्यक्तिगत भावनेचा. मी निर्णय वाचला हायकोर्टाचा आणि मला कळलं की या मुद्द्यावरती निर्णय झालेला आहे. त्यामुळं वाचणाऱ्या जजचं जे परसेप्शन आहे त्या जजचा जो भाव त्यातनं त्यांनी काढलेला आहे तो भाव हा ते न्यायालयाने निर्णय दिलेलं तत्व आहे. आता ह्याच्यामध्ये ह्युमन एरर मानवी चुकीला परवानगी आहे तथापि त्याला व्यवस्थित कळलं तर तेच फॉलो केलं पाहिजे. हा रूल आहे. परत एकदा वाचतो. द रूल ऑफ law on which later court that a previous court has founded its decision. Second meaning the general rule without which a case must have been decided otherwise. असा निर्णय की जो आता न्यायालयाने दिलाय असा नसता दिला तत्वावरती निर्णय तो न्यायालयाचा निर्णय वेगळा झाला असता. आपल्याकडे गणितामध्ये ताळा करून बघतात ना 2 + 2 4 म्हणजे बरोबर कशावरून 4 × 2 म्हणजे 2. तशी ही व्याख्या यांनी 2 टप्प्यात दिलेली आहे आपल्या समजुतीसाठी. ही पुढची व्याख्या दिलेली आहे. हे जाहीर प्रकटन असतं न्यायाच्या मुद्द्यावरती त्यामुळे ही स्लाइड आपण टाळून पुढे जाऊ शकतो चर्चेला. त्याच्यावरचा केस लॉ आहे पण आपण पुढे जाऊ शकतो. आता हे एक गमतीदार आहे. एक न्यायालयात असलेलं कोड आहे. ऑबिटर डिक्टा म्हणजे काय याच्यावरती चर्चा थोडक्यात अशी आहे ती मी करतो आणि नंतर स्लाइड पण वाचून दाखवतो की न्यायालयाच्या तरतुदींबद्दल स्वैर अभिव्यक्ती. मी हे वाक्य रिपीट करतो. खूप सोपं आहे. न्यायाच्या उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामधील निर्णयपत्रामध्ये न्यायालयाने कायद्याच्या मुद्द्यावर केलेली स्वैर अभिव्यक्ती ज्या अभिव्यक्तीचा निर्णयाशी काही संबंध नाही. आता उदाहरण सांगतो. एखादं क्रुएल्टी केस आहे कोर्ट देत आहे आणि त्या पर्टिक्युलर केसमध्ये मारलं आपल्या बायकोला मारलं असा विषय आहे. पण मग कोर्ट पुढे जाऊन काय म्हणतं की मार म्हणजे काय तो शब्दाचाही असू शकतो तो मुकेपणाचाही असू शकतो अबोलाही असू शकतो. ऍक्ट इज ओमिशन. ओमिशन इज अन ऍक्ट. स्पीच इज गोल्ड सायलेन्स इज सिल्वर किंवा आपण म्हणतो ना इफ सायलेन्स इज सिल्वर सॉरी इज द गोल्ड अँड सिल्वर असं आपण कंपेअर करतो नेहमी की कुठल्या प्रकारची हिंसा असेल याचं वर्णन करायला सुरू करताना न्यायालयाने खूप काही लिहून ठेवलं ज्याचा त्या प्रकरणाच्या निर्णयावर काही संबंध नाही. असे सर्व कायद्याचे मुद्दे की ज्याच्यावरती त्या प्रकरणाचा निर्णय अवलंबून नसतो त्याला ऑबिटर डिक्टा असं म्हणतात. आता ऑबिटरची गंमत बघा तुम्ही. ऑबिटर बाइंडिंग आहे का? ते मुद्दाच नाही ना तो. पुढे येणाऱ्या अनेक चर्चेवरनं काही वेळेस ते ऑबिटर बाइंडिंग नाही असं स्पष्ट दिसून येईल आपल्याला. तथापि सर्वोच्च न्यायालयाचं ऑबिटर मात्र बाइंडिंग आहे. चूक असो अथवा बरोबर असो त्या केसमध्ये इन्व्हॉल्ड असो अथवा नसो सर्वोच्च न्यायालयाने आपलं मत व्यक्त केले ना ते ऑबिटर बाइंडिंग आहे. ते घेऊन ज्या पक्षकाराला त्याचं दुःख झालं असेल त्यांनी त्याचं सुप्रीम कोर्टात घेऊन जावं आणि आपला निर्णय पुन्हा कन्सिडर करायला सांगावं. पण जोपर्यंत ही स्लाइड वाचतो आणि पुढे जाऊ आपण. ऑब्झर्वेशन शुड बी डिसाइडेड. ऑब्झर्वेशन शुड बी डिसाइडेड beside the issue involved is an obit. Reasons contained in the text which are not the foundation of judgment are obit. त्याच्यावर खूप जजमेंट्स आहेत. वाचावे सगळ्यांनी अवश्य वाचावे. आणि आपल्याकडे पक्षकार येईल तो फीस देईल त्यानंतर आपण वाचू हे छान आहे. पण ज्यांना
फीस न घेता वाचायला वेळ आहे आणि थोडा वेळ काढून वाचावं. कारण काही गोष्टी अशा असतात की ज्याला आपण म्हणतो ना, एखादा घोडा आपल्याला रेसमध्ये चालवायचा आहे, तो ऐन वेळेस चालत नाही. सैन्याला नेहमी काम का लावतात की तो प्रत्येक दिवशी फिट असावा लागतो. सैनिकी प्रशिक्षणामध्ये आणि कमांडोना आठवड्यात एकदा 40 किलोमीटर रनिंग करायला लावतात, 18 किलो वजन घेऊन. कशासाठी? की शत्रू आल्यावर मी पळेल आणि तोपर्यंत तुझा गुडघा आखडलेला असतो ना. म्हणून हे जनरल रिडिंग हे आधी करून ठेवलं पाहिजे. हे पर इन्क्युरियमचं डिक्शनरी मिनिंग पण ह्याच्यात दिलेलं आहे. नाही सॉरी, हे नवीन प्रिन्सिपल आहे. हा, पर इन्क्युरियम म्हणजे काय? एखादा प्रेसिडेंट मध्ये असं काहीतरी लिहून ठेवलंय, असं अनेक वेळेस घडलंय, सर्वोच्च न्यायालयाकडनं घडलंय, उच्च न्यायालयाकडनं घडलंय, की म्हणजे मला आठवतंय माझ्या समोरच एक कंटेम्प्टचा रेफरन्स होता, नागपूरला आला होता, की हा रिव्ह्यू होता आणि मुंबईला एका न्यायमूर्तीने लिहिलं की होणार नाही म्हणून, आणि नागपूरला एका ऑनरेबल जजने म्हणलं की मी ऍग्री करत नाही कारण हे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने होईल असं लिहिलंय. मग मॅटर डिव्हिजन बेंचला रेफर झालं आणि डिव्हिजन बेंचमध्ये आम्ही असा व्ह्यू घेतला की हे जर सुप्रीम कोर्टाचं जजमेंट जर माननीय न्यायाधीशांच्या समोर आलं असतं तर त्यांनी हा व्ह्यू घेतला नसता. फॅक्ट किंवा लॉ वरती न्यायालयाने निर्णय दिला की जो कायद्याच्या तरतुदी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या नाहीत, निदर्शनास आणून दिले असते तर त्यांनी तो निर्णय घेतला नसता त्या पद्धतीने. त्यामुळे an error, lack of advertence on the part of the judge deciding the case which has occurred due to due regard to the law involved in the matter or any binding judgment also. So this is the principle of per incuriam. It could be on facts, it could be on law, it could be on previous judgment. आता यातला सगळ्यात मोठा जजमेंट पर इन्क्युरियम आहे का असं कोणाला आर्ग्यू करायचं आहे तर ते आहे असं म्हणणं हे विचार न करता शिवी देण्यासारखं आहे. ज्या पद्धतीने आपल्याला एक प्रिन्सिपल ऑफ लॉ सेक्शन 9 CPCतलं चांगलं माहिती आहे सगळ्यांना की सिव्हिल कोर्ट हॅज ज्युरिस्डिक्शन ऑन ऑल सिव्हिल मॅटर्स. ठीक आहे, नो इश्यू. एक पक्षकार येतो आणि सांगतो तो कोर्ट हॅज नो ज्युरिस्डिक्शन. आपल्या सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे ही ज्युरिस्डिक्शन नाही असं तो सिद्ध जबाबदारी सिद्ध करण्याची का नाही आहे, कारण प्रिझम्पशन असण्यामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक जजमेंट बाइंडिंग आहे. जो म्हणतो हे पर इन्क्युरियम आहे त्यांनी दाखवायचं की या कारणासाठी पर इन्क्युरियम आहे. म्हणून पर इन्क्युरियम असणं हे ऑब्जेक्टिव्हली सांगावं लागतं. शिवी देण्याच्या पद्धतीने, दोष दाखवण्याच्या पद्धतीने सांगून चालत नाही. असं म्हणणारा माणूस आपल्या डोक्यावरची जबाबदारी घेतो हे दाखवून दे की हे पर इन्क्युरियम आहे. हे सब सायलेंट शिवाय पण मी थोडक्यात सांगून पुढे जातो. काय होतं एखाद्या वेळेस की उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात काही ठिकाणी असं घडलंय की जजमेंट साईट केलं स्मॉलर बेंचचं, 2 जजेसचं 3 जजेसचं जजमेंट 3 किंवा 5 जजेसच्या समोर साईट केलं आणि त्यांनी ते आम्ही ऍग्री होत नाही असं न लिहिता वेगळा घेऊन घेतला. सो दिस इज ओव्हर रुलिंग इन सब सायलेंट शिव. अनुल्लेखाने किंवा दुर्लक्ष केलं त्या निर्णयाकडे. त्यामुळं तो त्या पद्धतीने केलेलं रद्दीकरण असतं, रद्द ठरवण्याची प्रक्रिया असते. तथापि ती स्वच्छ केलेली कधी चांगली असते. होतं कधी कधी असं पण होतं, कधी कधी दाखवलंच नाही आणि इनडायरेक्ट ओव्हर रुलिंग होतं. पण ज्या गोष्टीबद्दल स्पष्ट उल्लेख निर्णयात नाही, कितीतरी वेळेस असं होतं की फॉलोइंग जजमेंट्स आर साइटेड आणि जजमेंट मध्ये डिस्कशनच नाही. त्याच्यावर काय म्हणतात मौन साधणे, ते मौनात मान्य किंवा अमान्यता आहे असं त्याचं थोडक्यात स्वरूप आहे. आता ओव्हर रुलिंग बघा.
की एक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आणि नंतर तो चॅलेंज झाला कुठल्याही पद्धतीने, ज्याला सुप्रीम कोर्टात रेक्टिफिकेशन पिटिशन असं म्हणतात, क्युरेटिव्ह पिटिशन असं म्हणतात, तसं किंवा जजमेंट मध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्ट स्वतःचं जजमेंट रिव्हर्स करतं. सगळ्यात फेमस म्हणजे खूप केसेस आहेत, पण फेमस मी नेहमी आंतोलेनची केस सांगतो की आंतोलेनची मॅटर स्पेशल जज समोर चालू होतं आणि सुप्रीम कोर्टाने लिहून टाकलं रोदामध्ये की हे हायकोर्टाचं जजला अपॉइंट करा स्पेशल जज म्हणून, किंवा असं म्हणलं नाही त्यांनी सांगितलं की हे चीफ जस्टिस नॉमिनेटेड जज बिफोर ऑन दिस केस विल बी ट्रायल. आणि ट्रायल सुरू झाली ऑनरेबल जस्टिस खत्री साहेब, आणि नंतर क्युरेटिव्ह पिटिशन दाखल झालं सुप्रीम कोर्ट की हे कायद्याच्या विरुद्ध आहे, तुम्हाला अशी ऑर्डर करता येणार नाही. आणि मग सुप्रीम कोर्टाने स्वतःचं जजमेंट ओव्हररूल केलं, रिव्ह्यू केलं म्हणा, ओव्हररूल केलं म्हणा, कॉल इट बाय एनी नेम. पण ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय आपला निर्णय अर्लियर लेसर स्ट्रेंथ बेंचने दिलेला औपचारिकरित्या सुस्पष्ट शब्दामध्ये सांगतं की ह्या जजमेंट आम्ही ओव्हररूल करतो. दिस क्लिअर एक्सप्रेस ओव्हररुलिंग इज कॉल्ड ओव्हररुलिंग. ओव्हररूल केल्यामुळे आधीचं जजमेंट जो झालेलं असतं त्या जजमेंटचा अंमल तिथून पुढे संपतो. त्यात डिसाईड केलेली जी तत्व असतात कायद्याची त्याचा अंमल संपतो. तथापि खूप काळ ओलांडून गेला असेल आणि त्या निर्णयाच्या आधाराने काही निर्णय झाले असतील तर ते ओव्हररूल व्हावे का नाही हे त्या केसचं कथानक, प्रॅक्टिकल अडचणी त्यातल्या बघून न्यायालय ठरवेल. म्हणून दुसरं जे तत्व आहे त्याची चटणी आताच करणार आहे. ओव्हररूलिंग हे नेहमी भविष्य काळासाठी असतं, ते पूर्वलक्षी नसतं. पण सर्वोच्च न्यायालयाने जर असं सांगितलं की नाही बाबा हे पूर्वीपासून लागू पडेल तर होऊ शकतं. पण ढोबळ नियम असा आहे की स्पष्टोक्तीच्या गैरहजेरीमध्ये प्रत्येक ओव्हररुलिंग हे प्रॉस्पेक्टिव्ह आहे, रेट्रोस्पेक्टिव्ह नाही. हे दोन्ही मुद्द्यावरती ही चर्चा झाली. आता ऍप्लिकेबिलिटी ऑफ प्रेसिडेंटची काय तत्व आहे, मी बराच गतीने आलेलो आहे पुढे, त्यामुळे थोडंफार काही प्रश्नोत्तराला ऍप्लिकेबिलिटी ऑफ प्रेसिडेंट काय. एक मध्येच प्रिन्सिपल आहे, मी ते थोडं पुढचं स्लाइड आहे ती आधी घेतो. ती अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयासमोर साईड झाला आणि उच्च न्यायालयाने त्या निर्णयाचा अर्थ लावला, तर काय करायचं? सुप्रीम कोर्ट फॉलो करायचं की हायकोर्ट फॉलो करायचं? हा एक कॉम्प्लेक्स क्वेश्चन आहे. मग प्रश्न असा होतो की हायकोर्टाने त्याच्या लावलेल्या अर्थाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं. हायकोर्टाचं पण जजमेंट बाइंडिंग आहे. मग जज काय करतो, तो जज असं लिहितो की हे सुप्रीम कोर्ट जजमेंट माझ्यावर बाइंडिंग आहे, ज्याचा माननीय उच्च न्यायालयाने की ज्याचं जजमेंट माझ्यावर बाइंडिंग आहे त्यांनी याचा असा अर्थ लावलाय. आणि त्या सिच्युएशन मध्ये असं जे उच्च न्यायालयाचा निर्णय असेल ते प्रेसिडेंट म्हणून फॉलो करावं लागतं. हे 45 नंबरच्या स्लाइड मध्ये आहे. ते मला स्लाइड नंबर ते बाजूला फोटो झाल्यामुळे दिसत नाहीये म्हणून मी ते आधी घेतलं. आय विल गो बॅक टू द अर्लियर प्रिन्सिपल की ढोबळपणे काय नियम आहेत बा प्रेसिडेंट फॉलो करण्याचे. छोटे छोटे वाचून सुद्धा दाखवले तर चालण्यासारखं आहे. मला जिथं गरज वाटेल तिथे मी कॉमेंट करतो त्याच्यावरती. ऍप्लिकेबिलिटी ऑफ प्रेसिडेंट. कुठली प्रेसिडेंट लावायची? बऱ्याच वेळेस असं घडतं की बुद्धिमान वकील, हुशार वकील विद्वत्ता सिद्ध करायसाठी आणि जजला कन्फ्युज करायसाठी एकदम 10-20 जजमेंट आणून साईड करून टाकतो. आणि अशी एक प्रॉव्हर्ब आहे ती फार स्वाभिमानाने सांगितली जाते, जी फार चांगली गोष्ट नाही ती सांगणं की इफ यू कॅनॉट कन्फ्युज द जज नॉट वेलकम. वकिलीमध्ये आयुष्यभरामध्ये रेप्युटेशनला फार महत्व आहे. त्यामुळे हा वकील डिपेंडेबल आहे, हा फसवत नाही, हा कन्फ्युज करत नाही, हे रेप्युटेशन एखाद्या केस लॉ पेक्षा सुद्धा महत्वाचं असतं. हे लक्षात घेऊन मग तुम्ही काय करता 25 जजमेंट साईड करून? तुम्ही त्या जजच्या डोक्यावरती काम लावून देता. त्याला काय काम कमी आहे काय जजला? मग तो काहीतरी शॉर्टकट काढतो.
म्हणून नेहमी जजमेंट साईट करत असताना की साईट करत असलेल्या जजमेंटमध्ये जे प्रिन्सिपल्स ऑफ लॉ अप्लाय केलं गेलं ते फॅक्ट्स ऑफ द केसमध्ये लागू होतं का, म्हणून अत्यंत थोडक्यात ब्रीफली फॅक्ट सांगणं, त्यात चूक होऊ नये म्हणून कनेक्ट रिलेव्हंट पॅराग्राफ वाचून ठेवणं आणि त्यानंतर कायद्याचं तत्व सांगणं. मी एक जजमेंट मुद्दा सांगतो, या सायटेशनच्या लिस्टमध्ये आलेलं नाहीये ते. 2003चं जजमेंट आहे, संतोष हजारे या नावाचं, काढून बघा मुद्दा. सेक्शन 100 CPC वरचं जजमेंट आहे की सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ म्हणजे काय. आता हे किती कन्फ्युजिंग जजमेंट आहे की ते वाचायला कमीत कमी चांगल्या वकिलाला किमान 2दा वाचावं लागतं. ते सगळं असं गमती जर लिहून शेवटच्या पॅराग्राफ मध्ये त्यांनी असं लिहिलं, ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने की एका स्पेशल लॉ ज्याच्या निर्णयावरती पक्षकारांच्या त्या गिव्हन फॅक्ट्स मध्ये निर्णय अवलंबून आहे, अशा लॉचा निर्णय म्हणजे सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ. म्हणजे आधी फॅक्ट्स वर मास्टरी पाहिजेच, आपल्याही पाहिजे आणि सायटेशन म्हणून जो दाखवतो त्याच्याही पाहिजेत. म्हणून असलेल्या फॅक्ट्स मध्ये कुठलं कायद्याचं तत्व उद्भवलं होतं ते पाहणं आणि ते पाहून त्यावरती काय निर्णय दिला आहे तो आमच्या केसमध्ये कसा लागू आहे ते तत्व आमच्या प्रकरणात लागू आहे हे दाखवणं, हे प्रेसिडेंट साईट करण्यासाठी महत्वाचं असतं. आता जिथे मेजॉरिटी आणि मायनॉरिटी व्ह्यू असतो की हायकोर्टाचं जजमेंट आहे 5 जजेस विरुद्ध 2 जजेस, 7 जजेस जजमेंट पॉसिबल. आता मला रिसेंट जजमेंट मध्ये मोठं जजमेंट लक्षात येतं ते म्हणजे सुप्रीम जस्टिस जस्टिस RC लाहोटी त्यांच्या काळातलं जजमेंट आहे गोवध बंदीवरचं. ते कुरेशी सेकंड कुरेशी जजमेंट ओव्हररूल केले. 8 versus 1, 8 जजेस एका बाजूला आणि 1 जज एका बाजूला असं ते जजमेंट आहे. मेजॉरिटी व्ह्यू विल गव्हर्न द इश्यू, नॉट द मायनॉरिटी इश्यू. पण याच्यात एक गंमत आहे ती अशी की उद्या मायनॉरिटी जजने एकट्याने एखाद्या कायद्याच्या मुद्द्यावर लिहिले विच इज नॉट ऑबिटर, आणि मेजॉरिटी जजमेंट त्या एका पर्टिक्युलर मुद्द्यावर सायलेंट आहे. तर दिस विल नॉट बी अ केस वेअर देर इज अ मेजॉरिटी वर्सेस मायनॉरिटी. मेजॉरिटी जजमेंट इज सायलेंट व्हाईल मायनॉरिटी जजमेंट इज स्पीकिंग. म्हणून मेजॉरिटी वर्सेस मायनॉरिटीचा प्रश्न जेव्हा उद्भवतो त्यावेळेस ज्याचा स्पष्ट उल्लेख झालेला आहे असं मेजॉरिटी जजमेंट मधलं प्रिन्सिपल ऑफ लॉ तुम्ही रिलाय करू शकता, नॉट इन मायनॉरिटी. अदरवाइज यू कॅन ऑलवेज साईड द मायनॉरिटी व्ह्यू एज अ व्हॅल्यू एज अ मायनॉरिटी व्ह्यू. आता गंमत बघा तुम्ही, जस्टिस कृष्णा अय्यरांचे अनेक मायनॉरिटी व्ह्यू हे नंतरच्या जस्टिस भगवती आणि जस्टिस कृष्णा अय्यरांचे, तर हे होऊ शकतं. म्हणून मायनॉरिटी व्ह्यू कडे एकदम दुर्लक्ष करू नये आणि ते प्रेसिडेंट म्हणून पण साईट करू नये. पण तुम्ही त्यावेळेस कृष्णा अय्यर साहेबांचे आर्टिकल 14 वरचे मायनॉरिटी व्ह्यू साईट करणार असाल तर ते तुम्ही कधी साईट केले पाहिजे, आधी मेजॉरिटी व्ह्यू साईट केला पाहिजे, नंतरचा तो व्ह्यू अडॉप्ट करणारा, आणि नंतर हळूच सांगू शकता की मायनॉरिटी पण हा व्ह्यू घेतला होता एकेकाळी. एक विषय डील करायचा राहिला तो आहे लार्जर बेंच आणि स्मॉलर बेंच अशी 2 जजमेंट साईट झाले. आता हे मेजॉरिटी मायनॉरिटी पेक्षा वेगळा इश्यू आहे. एक जजमेंट ऑनरेबल हायकोर्टाचं किंवा बॉम्बे हायकोर्टाचं, सुप्रीम कोर्टाचं फॉर एक्झाम्पल कुणाचं आहे कुठल्याही आहे, लेसर स्ट्रेंथ 1 or 2 जजेसचं जजमेंट हायकोर्टाचं आहे. अँड देर इज अनदर फुल बेंच जजमेंट 3 जजेस. सुप्रीम कोर्टचं 2 जजेस जजमेंट आहे, 3 जजेस जजमेंट आहे, आणि दुसरं कॉन्स्टिट्यूशन बेंच जजमेंट आहे 3 किंवा 5-7 जजेस. The judgment having larger strength will always have the biting force, not one which is having a smaller strength. आता दुसरा प्रॉब्लेम तो फार गमतीचा आहे की इक्वल बेंच स्ट्रेंथची 2 वेगवेगळे जजमेंट साईट झाली. काय करायचं, धर्मसंकट आहे. त्याच्यावरती 92च्या आधीचं एक सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे विच इज फॉलोड बाय जस्टिस भट्टाचार्यजी इन फुल बेंच जजमेंट डिसाइडेड ॲट गोवा. बहुतेक माझ्या लिस्टमध्ये ते सायटेशन असेल नसेल तर मी
त्याच्यासमोर साईड झालं की अशी अशी 2 जजमेंट आहेत इक्वल बेंच स्ट्रेंथची, काय करायचं? त्याला शब्द असा वापरतात किंवा व्हॉट द पुअर जज शुड डू बिफोर होम दिस 2 कॉन्ट्रॅक्टरी जजमेंट विच आर बाइंडिंग आर ऑफ द इक्वल स्ट्रेंथ आर साइटेड. त्याच्याबद्दल त्यांनी असं म्हटलंय, नेहमी प्रेसिडेंट बद्दल असंच आहे की त्या जजचं डिस्क्रिप्शन आहे, ज्याच्यासमोर साईड झाले त्याच्या काय डिस्क्रिप्शन आहे की माझ्या दृष्टीने या दोन्हीतलं कुठलं जजमेंट लागू पडतं हे त्यांनी ठरवायचं. पुढे माझ्यासमोर असं आहे की इक्वल स्ट्रेंथची जजमेंट नॉट ओनली ऑफ द ट्रायब्युनल बट ऑफ हायकोर्ट ऑल्सो वेअर साइटेड. मग मला असा व्ह्यू घ्यावासा वाटला, मी तसा लिहिला तो, की जे इंटरप्रिटेशन कायद्याच्या प्लेन लँग्वेजशी कन्फर होतं दॅट आय इलेक्ट टू फॉलो. म्हणून ज्या जजमेंटमध्ये चर्चा केलेली आहे, डिस्कशन आहे, जे मॅन्डेटरी प्रोव्हिजन्सची कन्करिंग आहे ते मी फॉलो करतो, असं तो जज म्हणू शकतो इक्वल स्ट्रेंथच्या आधीपर्यंत. हाच विषय जर हायकोर्टात आला तर द मॅटर विल हॅव टू बी रेफर टू द चीफ जस्टिस फॉर कॉन्स्टिट्यूशन ऑफ लार्जर बेंच. प्रेसिडेंट या शब्दावरती ऑनरेबल सुप्रीम कोर्टात बॉम्बे हायकोर्टाचं 5 जजेस जजमेंट आहे. मी जसं मगाशी सांगितलं आपल्याला की 5 जजेसचं एक जजमेंट सुनंदा वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 1981 महाराष्ट्राला DLR, इट इज रिपोर्टेड ओनली इन DLR. तसंच नंतर 5 जजेस जजमेंट मला प्रेसिडेंट वरचं जस्टिस स्वतंत्र कुमारांचं पाहायला मिळालं की 2 डिफरंट व्ह्यूज घेतले गेले होते आणि हे बाइंडिंग आहे का नाही वगैरे असा इश्यू आला. मॅटर वॉज रेफर्ड टू चीफ जस्टिस अँड ऑनरेबल चीफ जस्टिस कॉन्स्टिट्यूटेड बेंच ऑफ 5 जजेस. त्यामुळे जेव्हा असं इक्वल स्ट्रेंथ बेंचचा डिस्प्यूट येतो त्यावेळेस डिफरन्स रेकॉर्ड करून द बेंच विल रेफर इट टू ऑनरेबल चीफ जस्टिस अँड ऑनरेबल चीफ जस्टिस विल इन टर्न रेफर इट टू लार्जर बेंच. आता एक छोटासा एक्सरसाइज मी तयार केला आहे सगळ्यांसाठी, तो मी पॉइंट आउट करतो आणि विथ दॅट मी माझं कन्क्लूड करतो. हे पहा, प्रॅक्टिकल एक्सरसाइज ॲट हाऊ डिडक्ट रेशो डेसिडेंटी अँड ऍप्लिकेबिलिटी ऑफ अ प्रेसिडेंट. मी याचे एक 10 पॉईंट्स तयार केलेत, मी ते वाचून दाखवतो, गरज पडलं तर मराठीत पण सांगतो की हा एक्सरसाइज आहे जे वकील आपल्या वकिलीच्या पहिलं तरी गेलेले आहे की ज्यांना जजमेंट वाचल्याबरोबर कळतं त्यांच्यासाठी लागू नये, पण त्यांनी आपल्या ज्युनियर्सना हा व्यायाम नक्की करायला सांगावा, त्यांच्या फायद्याचा होईल. मी ते वाचून दाखवतो, गरज पडली तर मराठीत पण सांगतो. नंतर रीड द जजमेंट cited as a precedent slowly मराठी सांगायची गरज नाही. मार्क द केस ऑफ रिस्पेक्टिव्ह पार्टी फॅक्ट्स ऑफ द केस. त्या जजमेंटवर लिहिलं असतं की पिटिशनरची केस किंवा अपेलंटची केस, प्लॅन्टिफची केस अशी आहे, डिफेंडंटची केस अशी आहे, ती व्यवस्थित समजून घ्या. इफ नेसेसरी मार्क द मार्शलिंग ऑफ एव्हिडन्स. साक्षी पुराव्यावर जी चर्चा केलेली असते, कागदपत्रावर चर्चा केली असते, ती आयडेंटिफाय करून घ्या. आता एखाद्या केसमध्ये ऍडमिसिबिलिटी ऑफ एव्हिडन्सचा इश्यू असला आणि ऍडमिसिबिलिटी ऑफ डॉक्युमेंट ऑफ एव्हिडन्स, डॉक्युमेंटरी एव्हिडन्सचा विषय असला तर या केसमध्ये डॉक्युमेंटवरती दिसतो एखादा ओरल स्टेटमेंट आहे, त्याच्या ऍडमिसिबिलिटीचा प्रश्न असला, कसं गंमत सांगतो. प्रायमरी एव्हिडन्स इज ऍडमिसिबल, ज्यांनी पाहिलं, ज्यांनी ऐकलं त्यांनी सांगायचं, तो गेला मरून. मग कोण साक्षीदार आणला? दुसरा साक्षीदार आणला जो सांगतो की त्यांनी असं सांगितलं की मी पाहिलं होतं. बरोबर आहे. त्यामुळे ज्या एव्हिडन्सच्या ऍडमिसिबिलिटीचा इश्यू असेल त्या एव्हिडन्सचा पूर्ण अभ्यास झाला पाहिजे की नाही. म्हणून मार्शलिंग ऑफ एव्हिडन्स जे ज्या पद्धतीने त्या केसमध्ये प्रेसिडेंट मध्ये केलेलं आहे ते समजून होतं. इफ इश्यूज अँड क्वेश्चन्स फॉर डिटर्मिनेशन आर फ्रेम्ड बाय द कोर्ट, आयडेंटिफाय दे. सिंपल. पुढे आयडेंटिफाय द ऑब्झर्वेशन्स अँड डिस्कशन डन बाय द जज इन द जजमेंट विच इज साइटेड एज अ प्रेसिडेंट. ते कसं करायचं? दोन्ही पार्टीची आर्ग्युमेंट्स आणि त्याच्यावर जजनी काही लिहिलं आहे का ते आयडेंटिफाय करायचं. आता यात एक गंमत सांगतो अनुभव म्हणून माझा. मी अनेक न्यायाधीशांना उच्च न्यायालयाच्या सुद्धा, सर्वोच्च न्यायालयाच्या सुद्धा कंपाऊंड सेंटेन्सेस करायची आवड आहे. जे प्रतिवादीने डिनाय केलं होतं ज्यावरती माझं असं मत आहे, एकाच वाक्यात तिने लिहून टाकले. आणि हे असं करत असताना वकिलाची खूप फजिती होते. तो वकील म्हणून तुमच्या पदरी आलेला भोग किंवा जॉय आहे. तो एन्जॉय इट, सफर इट. पण ते करत असताना तुम्ही त्यात अंडरलाईन करू शकता की नाही, वादीची केस पहिल्या क्लॉज मध्ये आहे,
प्रतिवादीची केस सेकंड क्लॉज मध्ये आहे आणि त्याच वाक्याच्या तिसऱ्या क्लॉज मध्ये ऑनरेबल कोर्टाचं कन्क्लुजन. तुम्ही जोपर्यंत मार्किंग करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं डिडक्शन म्हणजे शेरलॉक होल्म्सने ज्याला म्हणलंय तर्काने वजाबाकीच्या पद्धतीने अंक मिळवणे शेवटचा. म्हणून हा शब्द वापरला मी 6वा पॉईंट, आयडेंटिफाय द रिझन फॉर कन्क्लुजन ऑफ द जजमेंट. तो पुढचा स्टेप. काय कन्क्लुजन आणि जी कारण पुढे लिहिलेली असतात ती कारण शोधून काढा. मग पुढचा एक्सरसाइज डू द सेम एक्सरसाइज. आता हे जे तुम्ही प्रेसिडेंट साठी केलं ते तुमच्या केस साठी करा. ते तुम्ही केलेलं असतं पहिलं एकदा करा. डू द सेम एक्सरसाइज ॲज डन इन रिलेशन टू द प्रेसिडेंट cited on the lines of foregoing point 1 to 6 with regard to the case at your hand. तुमच्या हातावरच्या केसमध्ये तोच व्यायाम करायचा, ड्रिल करायचं, ज्याला ड्रिल म्हणू आपण. किंवा जे संस्कृत शिकले असतील त्यांना शब्द चालवणं हा प्रकार ऐकून माहिती आहे. तसं ते सगळं त्या जजमेंट मधले सगळे क्लॉजेस सेपरेट करा या पद्धतीने. त्याच्या पुढचा क्रॉस मॅच द जजमेंट टू बी साइटेड एज प्रेसिडेंट विथ दॅट ऑफ द फॅक्ट्स ऑफ युअर केस. in juxtaposition तयार करा. If the facts are similar and principle is same or they are concurrent, then it is binding as a precedent. Else it is not. त्यामुळे हा एक्सरसाइज जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला जजमेंट साईड करणं सोपं आहे. आता हे शेवटचं प्रिन्सिपल खूप डिबेटेबल आहे, वादग्रस्त आहे, पण मी मुद्दाम सांगणार आहे तुमच्याशी. एक प्रिन्सिपल आहे जनरली म्हणजे कुठे लॉजिक, फिलॉसॉफी, लॉ, लाईफ. ही कुठेतरी सांगितलं हे माझं म्हणणं बरोबर आहे. अरे बाबा मला समजावून सांगणं तुझं का बरोबर आहे ते. नाही मी घरातला कर्ता पुरुष आहे ना, आता माझंच ऐकायचं. दिस बिकम सब्जेक्टिव्ह. पण त्यांनी जर कारण समजावून सांगितली दॅट बिकम्स ऑब्जेक्टिव्ह. म्हणून एखाद्या प्रेसिडेंट मध्ये जर कारण लिहिलेली नसतील निर्णयाची आणि दुसऱ्या जजमेंट मध्ये ते असतील तर ज्या जजमेंट मध्ये रिझन्स दिलेले आहेत ते जजमेंट बाइंडिंग आहे, नॉट वन विच इज बेस्ड ऑन सब्जेक्टिव्हिटी. म्हणून मी हे काय लिहिलं ते वाचून दाखवतो. वेट ऑफ द ओपिनियन इज डिसाइडेड बाय द वेट ऑफ द रिझन्स. However, this test will not apply if more than one precedent on the same point or governing the same principle, either concurring or differing, are cited. In the situation where the judgment conceals the reasons is cited, it will have the binding force, not otherwise. तथापि एकच जजमेंट ओपिनियन दिलेला आहे, इट इज बाइंडिंग. कारण आपण सुरुवातीला डिस्कशन मध्ये मी इंडिकेट केलं की इव्हन ऑर्बिटर कुड बी बाइंडिंग. आता मला आठवतंय माझ्या वकील विवेक प्रसंगाला 1968 सुप्रीम कोर्ट माझ्या विरुद्ध होतं की परमनंट पर्पज साठी बॉम्बे लँड रिक्विजिशन ऍक्ट खरी प्रॉपर्टी घेता येईल, आणि 84 सुप्रीम कोर्ट माझ्या फेवर मध्ये होतं की अशी जमीन घेणं फ्रॉड आहे कारण तुम्हाला लँड ऍक्विजिशन ऍक्ट आहे. आता गंमत अशी 84 जस्टिस भगवती जजमेंट विच वॉज द रिव्हिजन बेंच जजमेंट 2 जजेस आणि 68 वॉज द सुप्रीम कोर्ट जजमेंट ऑफ 3 जजेस. आता गंमत अशी आहे की 68 सुप्रीम कोर्ट मध्ये कुठंच लिहिलेलं नव्हतं की का वाय असं नव्हतं त्याच्यामध्ये. वी डू नॉट थिंक दॅट इट इज नॉट परमिसिबल. सो धिस वॉज सब्जेक्टिव्ह. आणि नंतर ऑनरेबल सुप्रीम कोर्टने असा व्ह्यू घेतला की दॅट वॉज द व्ह्यू ऑफ द सुप्रीम कोर्ट, बट वी डोंट माइंड फॉलोइंग जस्टिस भगवती जजमेंट. सो इन सब सायलेंस 68 was disregarded. Very interesting. म्हणून वेट ऑफ द रिझन्स बघितलं पाहिजे. हे जरी मी इतक्या जोरात सांगत असलो तरी हे तत्व केव्हा अप्लाय होईल, ज्या वेळेस 2 जजमेंट साईड झालेत आणि एका जजमेंट मध्ये रिझन्स आहेत आणि दुसऱ्यामध्ये नाहीये. अदरवाईज दिस प्रिन्सिपल इज अ कॉन्टिंजंट प्रिन्सिपल. अटी असलेलं हे प्रिन्सिपल आहे. With this I conclude. काही प्रश्न असतील तर मी उत्तर द्यायचा हा साहेब 2 प्रश्न आहेत. काम झालंय. 2 प्रश्न आलेले आहेत. हा बोला. अंकित बंगेरा वकिलांनी एक प्रश्न विचारलाय
Equal bench has two different views and the reference is pending before division bench. थोड्या वेळात बोलो चालू आहे. हा बोला. रिपीट करा प्लीज. इक्वल बेंच आहे, वेगवेगळे व्ह्यू घेतलेले आहेत आणि त्याचा रेफरन्स वरच्या कोर्टामध्ये पेंडिंग आहे. तर कोणता व्ह्यू आपण अडॉप्ट करावा? गुड गुड. तुम्ही स्किप केली की मी सांगतो ज्या वेळेस गुड क्वेश्चन. जर खालच्या प्रोसिडिंग स्टे केल्या असतील, कधी कधी जनरल स्टे असतो, तसा नसेल तर ट्रायल कोर्ट विल बी बाउंड टू प्रोसीड विथ द केस. नंबर 1. नंबर 2, आता मी शेवटच्या पॉइंट मध्ये जी टेस्ट सांगितली की ज्या जजमेंटमध्ये रिझन्स आहेत ते फॉलो करा. ज्या जजमेंटमध्ये रिझन्स नाही आहेत ते एवढंच म्हणावं की हे माझ्यासमोर दोन्ही जजमेंट साईड झाले. अर्थात हे जजेससाठी सांग आणि वकील पण त्याला इन्शुअर आर्ग्यू की या जजमेंटमध्ये असं लिहिलेलं आहे पण कारण सापडत नाहीत, दिले नाहीत असं नाही म्हणायचं, कारण सापडत नाहीत. आणि हे असं दुसरं जजमेंट कारण सापडतात. आणि ह्या केसच्या फॅक्ट्स आणि प्रिन्सिपल्स हे आमच्या केसला लागू आहेत. त्यामुळे ज्याच्यामध्ये रिझन्स आहेत ते फॉलो करावं. नेक्स्ट क्वेश्चन. गौरवलेले वकिलांनी प्रश्न विचारलाय, अंडर व्हॉट सर्कमस्टान्सेस नॉन रिपोर्टेड जजमेंट मे बी साइटेड? Yes, it can always be cited. Every judgment is binding. मला एक जुना किस्सा आठवतोय की हाऊसिंग बोर्डाचे पैसे परत करायला सांगितले होते सुप्रीम कोर्टाने हाऊसिंग बोर्डाला, आणि 16 जजमेंट सक्सेसिव्हली AIR-STW ने रिपोर्ट केले होते. सेम पॉइंट, वन ऑफ द पार्टी सेम. त्यांना काय पेजेस भरायचे होते काय माहिती नाही. त्यामुळे कुठलं रिपोर्ट करावं आणि कुठलं नाही हे त्या जजच्या त्यावेळेसच्या मूडवरती अवलंबून आहे. आता मी जे सुनंदा वर्सेस MSRTC सुनंदा वर्सेस स्टेट सांगितलं ना, फक्त BL रिपोर्ट, नो अदर रिपोर्ट हॅज रिपोर्टेड इट. त्यामुळं एखादं डिसाइडेड केस ही रिपोर्टेड आहे का नाही याच्यावरती त्याचं बाइंडिंग प्रेसिडेंट अवलंबून नाही. अनरिपोर्टेड जजमेंट कॅन ऑल्सो बी साइटेड अँड इट कॅन बी रिलाइड अपॉन बिकॉज इट इज अ लॉ बाइंडिंग ऑन द कोर्ट बिलो. कारण हे रिपोर्टेड असलं नसलं हे कुठल्याही जजमेंटमध्ये किंवा कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठेही लिहिलेलं नाही की रिपोर्ट असलं तर फॉलो करा. अदरवाइज दॅट विल अटॅच क्वालिफिकेशन आयदर विथ द जज और विथ द रिपोर्टर. म्हणून हे असं रिपोर्ट सुद्धा फॉलो करता येईल. काय असं गंमत सांगतो तुम्हाला, माझ्यासमोर नागपूरला औरंगाबादला असताना एका क्लायंटने माझ्याकडे जजमेंटची कॉपी आणली. गंमत सांगतो, 1970 आग्रा युनिव्हर्सिटी केस, पेज 188, मोस्टली 74 सुप्रीम कोर्ट. या जजमेंटचा वेगळा व्ह्यू नागपूर बेंच डिव्हिजन बेंचने घेतला होता. युनिक जजमेंट, एवढं इम्पॉर्टंट जजमेंट रिपोर्ट नाही झालं, पण त्या पार्टीने कॉपी आणली, दाखवली, आणि योगायोगाने मी जज म्हणून नागपूरला बसलो असताना मला आठवलं की माझ्यासमोर जजमेंटची कॉपी होती. नागपूर डिव्हिजन बेंच and which is binding on me. I am sitting in division bench. Unreported judgment, a very crucial, important question of law had gone unreported. त्यामुळे रिपोर्ट अनरिपोर्टचा फोबिया वकिलांनी ठेवायचा नाही. त्याच्या फायद्याचं जजमेंट आहे त्यांनी साईड केलं पाहिजे. प्रश्न संपले आहेत असं गृहीत धरू. असे प्रश्न संपलेले आहेत. आता पुढे आभार प्रदर्शन श्रीराम ठोसर वकील करतील. चला, मी त्याच्या आधी माझ्याकडनं आभार. धन्यवाद. नमस्कार सर, आपण आज इथे उपस्थित राहिलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. एकूण 17 दिवस ही व्याख्यानमाला चालू आहे. मला वाटतं या 17 दिवसातला आपलं व्याख्यान हा एक सगळ्यात मोठा परमोच्च बिंदू आहे. आम्ही एक तालुका कोर्टातले काही तरुण वकील एक उपक्रम राबवत होतो आणि आपल्यासारख्या मोठ्या व्यक्तींनी आम्हाला सहकार्य केलं, एक व्याख्यान आमच्यासाठी केलं, म्हणून आम्ही कायम आपले ऋणी राहू. आणि हे चालू असतानाच आपल्याला विनंती करतो की भविष्यात जेव्हा लॉकडाऊनचं हे संकट संपेल तेव्हा प्रत्यक्ष आपण अलिबागला एखाद दिवस आपला द्यावा, आपला बहुमूल्य वेळ द्यावा आणि आम्हाला इथे येऊन मार्गदर्शन करावं ही देखील विनंती करतो. या औचित्याने धन्यवाद सर, धन्यवाद. या औचित्याने आमची एक तरुण मुलांचे प्रयत्न लक्षात घेऊन नेरळच्या ॲडव्होकेट दीपक गायकवाड साहेबांनी तुमचं नाव आम्हाला सुचवलं आणि त्यानंतर मध्ये अलिबागला आलेलं निसर्ग चक्रीवादळ ह्या सगळ्या प्रक्रियेत दिवस पुढे जात असताना देखील आम्हाला सांभाळून घेत आजचा दिवस नक्की झाला आणि ईश्वरी योगाने हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या संपन्न केलेला आहे. आज वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी 16 जण जे वक्ते होते त्यापैकी बहुतेक लोक आज
श्रोते म्हणून उपस्थित होते. त्यांनी सुद्धा ही व्याख्यानमाला पुढे यशस्वीरित्या चालू राहील या दृष्टीने आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. मी त्या सगळ्यांचा देखील आज आभार मानतो. आणि अर्थातच अलिबागचे जे जिज्ञासू आणि अभ्यास करून वकिली केली पाहिजे असं ज्या वकिलांना वाटतं आणि 17 व्याख्यानांमध्ये जे सगळेजण उपस्थित राहत आहेत, काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, आम्हाला विषय सुचवत आहेत, त्या आमच्या सहकारी बांधवांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. पुढचं व्याख्यान अर्थातच 15 आणि 16 असं 2 दिवसाचं आहे. अलिबागचे सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट DN जोशी हे CPCच्या ऑर्डर 22 वरती बोलणार आहेत. आपण आजच्या सारखाच प्रतिसाद माफ करा, ऑर्डर 21 वरती बोलणार आहेत. दरखास्त आपल्याला माहिती आहे खूप मोठं प्रकरण आहे. 2 दिवसात आपण तो विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण सगळ्यांनी त्याही व्याख्यानांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आदरणीय जोशी साहेबांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आज आपण थांबूया. नमस्कार.